एक महत्त्वाची बातमी वाहतूक कोंडी संदर्भातली आहे। आता पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर देखील मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू झालाय, मात्र वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरनं प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सगळेच जण आपल्या गावी जात आहेत, पुण्यात जात आहेत। कोकणात वाहतूक कोंडीचा फटका गणेश भक्तांना बसतोय। आता एक्सप्रेस हायवेवर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरनं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सकाळपासूनच आपल्याला वाहनांच्या लाईन लागलेल्या आपण दिसत आहे। मोठ्या प्रमाणात इथं वाहन जे आहे ते आपण खासगी वाहनाने जे चाकरमानी जे आहे ते बाहेर पडले आणि त्याच्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेलं आपण दिसत आहे। उद्या गणपती बसणार आहे आणि शनिवार आणि रविवार दोन सुट्ट्या आल्या, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानीचे ते बाहेर पडलेले आहेत। मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्यामुळे पर्यायी महामार्ग म्हणून या चाकरमान्यांनी याची निवड केली, मात्र इथेही मोठ्या प्रमाणात जे आहे ते ट्रॅफिक जाम झालेले आहेत। इथले ट्रॅफिक जाम काढण्यासाठी महामार्ग पोलिसांनी मोठी शर्त लावलेली आहे। दर अर्ध्या तासानंतर ट्रॅफिक जे आहे ती लोणावळ्यातून बाहेर काढल्या जाते, मात्र तरीही ट्रॅफिक जाम असलेलं आपल्याला दिसत आहे। उद्या जे गणेश उत्सव आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते चाकरमानी आहे ते आपापल्या गावाला जाणार आहे आणि त्याच्यासाठी या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील बोरघाटात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेली आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ।